राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इच्छुक युवा नेतृत्व श्री प्रतीक प्रकाश कदम यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रभाग क्रमांक 39 अप्पर सुपर इंदिरानगर परिसरातील लाडक्या बहिणींसाठी आयोजित करण्यात आलेल्या जागर स्त्री शक्तीचा खेळ सौभाग्यवतीचा कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. उत्साह, मनोरंजन आणि बक्षिसांची रेलचेल असलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक प्रकाश शेठ कदम आणि माजी नगरसेविका भारतीताई कदम यांचे सुपुत्र युवा नेतृत्व श्री प्रतीक कदम यांच्या आयोजनातून घेण्यात आलेला हा कार्यक्रम प्रसिद्ध निवेदक संदीप पाटील यांच्या बहारदार निवेदनामुळे कार्यक्रमात रंगत भरली. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत खेळाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमात अनेक मोठमोठी बक्षिसं ठेवण्यात आली होती. यामध्ये कपल्ससाठी मोफत दुबई ट्रिप, 9 स्कूटी गाड्या, 9 शिलाई मशीन्स, फ्रीज, एलईडी टीव्ही, कूलर, आटा चक्की, 9 पैठणी साड्या यासारखी विविध बक्षिसं लकी ड्रॉच्या माध्यमातून देऊन महिलांचा गौरव करण्यात आला. या निमित्तानं प्रभागात सातत्यानं राबवण्यात येणारे उपक्रम, नागरिकांशी असलेला थेट संवाद आणि सामाजिक बांधिलकी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदारांचा ठाम पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून आलं. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनल बहुमताने विजय होईल असा विश्वास कदम यांना वाटत असून प्रतीक कदम यांच्या नेतृत्वालाही नागरिकांचा वाढता प्रतिसाद लाभत असल्याचं यावेळी स्पष्ट झालं. आम्ही हा कार्यक्रम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही तर मागील अनेक वर्षापासून हा कार्यक्रम घेत आलो आहोत आणि माननीय अजितदादा पवार यांनी जो विश्वास आम्हाला दिलेला आहे, जे काम करण्याची पद्धत आहे, आम्हा युवा पिढीला एक चांगली प्रेरणा देते आणि त्या कारणाने आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांचं जे वेळोवेळीचं आम्हाला जे मार्गदर्शन असतं त्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत आम्ही या ठिकाणी विकास कामं करू शकतो, लोकांचे प्रश्न सोडवतो. लाडक्या बहिणींचं जे आहे नवीन गोष्टी आणायच्यात आम्हाला, त्या आम्ही आमच्या प्रभागामध्ये या नवीन जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये नवीन काही गोष्टी आम्ही लाडक्या बहिणीच्या माध्यमातून वैयक्तिक लेवलला देखील काय आपण करू शकतो हे आमचा मानस राहील. येणाऱ्या काळात निवडणुकीला सामोरे जाताना सगळ्यांना सोबत घेऊन, लोकांना, सगळ्या नागरिकांना या भागातल्या जे काय आहे ते विश्वासात घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुकीला मी सामोरे जात आहे. या ठिकाणी आपण 9 बक्षिस जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, त्यानंतर शिलाई मशीन, पिठाची गिरणी, त्यानंतर सिल्क साड्या, त्याच्यानंतर पहिलं बक्षीस होतं 2 व्हीलर मेगा बक्षीस मध्ये आणि अंतिम मेगा बक्षीस जे झालं त्याच्यामध्ये 2 कपलला आपण दुबई ट्रिप देत आहोत. ते सगळेजण आज हा कार्यक्रम अतिशय आनंदात चांगल्या पद्धतीने पार पडला आहे. सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. महिलांनी जो खेळांमध्ये सहभाग घेतला ते आनंदाने एकदम उत्साहाने कार्यक्रम पार पडलेला आहे. तर जे आता जे नव्या प्रभाग रचना झाल्यात त्यामधील आमचा जो प्रभाग होता, जो प्रभाग 38 होता व त्याच्या परिसर आजूबाजूचा होता, तो त्याचे 3 भाग करण्यात आले. त्या कारणाने आम्हाला थोडस निर्णय घ्यायला आम्ही 2 भागामध्ये निर्णय घेतला आणि ह्या भागामधला विकास जो आहे तो त्यानंतर लोकांवरचा विश्वास, लोकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आहे, त्याला सामोरे जाण्याकरता आम्ही निवडणुकीला या सामोरे जात आहे. आम्ही नेहमी ह्या प्रभागामध्ये, हा प्रभाग पूर्वीचा भारतीय कदम होते त्यावेळेस 76 होता. त्याच्यानंतर माझ्या वेळेस मी नगरसेवक झालो त्यावेळेस 38 होता आणि आता 39 आहे. आता या ठिकाणी आमचा मुलगा प्रतीक कदम या ठिकाणी उभा राहणार आहे आणि जुनं कार्य आमचं असल्यामुळं आणि सगळ्यांची संपर्क असल्यामुळे हे सगळं पब्लिकला कायम दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही घेत असतो, महिलांना खुश करीत असतो आणि ते समाधान त्यांना बक्षीस देत असतो. इलेक्शन हा विषय नाही, परंतु सर्व महिला प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या जमत असतात. आता प्रतीकचा संपर्क जास्त या ठिकाणी असल्यामुळे प्रतीक ह्या 39 मध्ये उभा राहतो आणि कात्रज गाव आणि त्या भागामध्ये 38 मध्ये या ठिकाणी मी उभा राहणार आहे. तिथल्या लोकांचे आग्रह असतो आणि सगळ्या ठिकाणी जरी 5चा प्रभाग 38 नंबर जरी मोठा झाला असला तरी तो प्रभाग म्हणजे त्या ठिकाणच्या लोकांच्या इच्छेनुसार मला त्या ठिकाणी उभं राहण्याचा आग्रह केला आणि ठिकाणी उभा राहतो. दोन्ही ठिकाणी आमचं चांगलं कार्य असल्यामुळे, प्रभावी कार्य असल्यामुळे, आम्ही सतत काम करत असल्यामुळे दोन्ही ठिकाणी आमचं विजय हा निश्चित होणार आहे. लोकांची साथ असल्यामुळे मी पहिल्या इलेक्शनला भारतीय कदम ह्या
1575 मतांनी निवडून आले. नंतर दुसऱ्या इलेक्शनला मी पुण्यामध्ये 2 नंबर मतांनी 8,500 मताचं लीड घेऊन गेलो आहे. आणि आता तिसऱ्या इलेक्शनला प्रत्येक आमचा या ठिकाणी उभा आहे. आणि काकडला आंबेगाव धनकोडी कात्रज आंबेगाव बालाजीनगर वगैरे या ठिकाणी उभा आहे. आता आमचं बघू या सगळा कार्यक्रम व्यवस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम आम्ही या भागामध्ये करतो आणि चांगल्या कामाचं चांगलं फळ आम्हाला येतं.